शिंदे सरकारची स्थापना नेमकी कोणत्या प्रक्रियेतून झाली? आधी पक्षात फूट पडली, त्या फुटीला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आणि त्यानंतर त्याच फुटीच्या राजकीय परिणामातून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले का? की आधी सत्ता हातात आली, मुख्यमंत्री पद मिळालं आणि त्यानंतर सत्तेच्या प्रभावामुळे अधिकाधिक आमदार आणि नेते शिंदे गटाकडे येत गेले? जर सत्ता मिळाल्यानंतर वाढलेलं संख्याबळच मूळ पक्षावरील दावा मजबूत करण्यासाठी वापरलं जाणार असेल, तर मग कोणताही गट आधी सत्ता मिळवेल, नंतर संख्या जमवेल आणि शेवटी त्या संख्येच्या आधारावर मूळ पक्षावर दावा करेल, अशी नवी राजकीय पद्धत तयार होणार नाही का? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर हीच प्रक्रिया वैध मानली तर उद्या देशात कुठल्याही पक्षात बंड करून सत्ता मिळवणं आणि नंतर सत्तेच्या जोरावर पक्षाचीच मालकी मिळवणं शक्य होणार नाही का? सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी नेमके हेच प्रश्न उपस्थित करत शिंदे गटाच्या दाव्याच्या मुळावरच घाव घातला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या लढाईत कपिल सिब्बल यांनी मांडलेला युक्तिवाद त्यामुळे केवळ एका पक्षाच्या अंतर्गत वादापुरता मर्यादित राहत नाही. हा प्रश्न आता एका मोठ्या घटनात्मक आणि लोकशाही तत्वाशी जोडला जातोय. कारण कपिल सिब्बल यांचा मूलभूत आक्षेप आहे तो निवडणूक आयोगाने पक्षफुटीकडे आणि त्यानंतर निर्माण झालेल्या संख्याबळाकडे पाहण्याच्या पद्धतीवर. कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर एक अत्यंत महत्त्वाची साखळी मांडली. शिवसेनेत फूट पडली, निवडणूक आयोगाने त्या फुटीला मान्यता दिली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्री पद ही केवळ घटनात्मक पदाची गोष्ट राहत नाही. सत्ता हातात आल्यानंतर राजकीय समीकरणं बदलतात. आमदार, नेते, पदाधिकारी आणि इतर राजकीय घटक सत्तेच्या केंद्राकडे आकर्षित होतात आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की सत्तेच्या परिणामामुळे वाढलेलं संख्याबळ जर पुन्हा मूळ पक्षावरच्या दाव्यासाठी वापरलं तर ही प्रक्रिया न्याय कशी मानायची? कपिल सिब्बल यांनी कोर्टात याच मुद्द्यावर जोरदार आक्षेप घेतला. त्यांचा युक्तिवाद साधा आहे, पण त्याचे राजकीय परिणाम खूप मोठे आहेत. एखाद्या पक्षात फूट पडली, त्या फुटीच्या आधारे एका गटाला मान्यता मिळाली आणि त्याच गटाच्या नेत्याने सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर सत्तेच्या प्रभावामुळे त्या गटाची संख्या वाढली, तर वाढलेली संख्या ही मूळ पक्षाच्या वेळी अस्तित्वात असलेल्या राजकीय स्थितीचा पुरावा कसा ठरू शकते? कारण सत्ता ही स्वतःमध्ये एक प्रचंड राजकीय चुंबक असते. एकदा मुख्यमंत्री पद मिळालं की काय होतं? प्रशासन तुमच्या सोबत येतं, सत्तेची यंत्रणा तुमच्या बाजूला असते, राजकीय संपर्क वाढतात, इतक्या नेत्यांना सत्तेच्या केंद्राशी जवळीक साधण्याची इच्छा निर्माण होते आणि मग काही लोक तुमच्याकडे आले म्हणून तुमचा दावा मूळ फुटीच्या वेळीच मजबूत होतं, असं म्हणता येईल का? कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास हीच वस्तुस्थिती आणून दिली आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेही या युक्तिवादातील गांभीर्य नोंदवलं. सत्ता मिळवल्यानंतर लोक तुमच्याकडे आकर्षित होतात हे वास्तव आहे, असा सूर न्यायालयाकडून उमटला. इथेच कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा पुढचा आणि अधिक गंभीर भाग सुरू होतो. कपिल सिब्बल म्हणतात की शिंदे मुख्यमंत्री झाले, पण आमच्या मते त्यांची मुख्यमंत्री म्हणून झालेली नियुक्तीच बेकायदेशीर होती. त्यानंतर जे लोक त्यांच्या सोबत आले त्यामुळे त्यांचं संख्याबळ वाढलं असं म्हणता येणार नाही, कारण आधीच झालेल्या प्रक्रियेच्या वैधतेवरच प्रश्न आहे. आता हा फक्त एक मुद्दा शिंदे विरुद्ध ठाकरे इतकाच नाही. हा प्रश्न असा आहे की बेकायदेशीर ठरू शकणाऱ्या प्रक्रियेतून निर्माण झालेलं सत्ता केंद्र पुढे स्वतःच्या वैधतेचा आधार बनू शकतं का? जर उत्तर हो असेल तर राजकारणात एक धोकादायक पॅटर्न तयार होऊ शकतो. आज एका पक्षात बंड करा, उद्या दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा मिळवा, सत्ता स्थापन करा, मुख्यमंत्री व्हा, त्यानंतर सत्तेच्या प्रभावामुळे तुमच्याकडे आणखी लोक येऊ द्या, मग वाढलेल्या संख्येच्या आधारावर मूळ पक्षावर दावा करा आणि मग प्रश्न असा की पक्ष कुणाचा? ज्यांनी पक्ष उभा केला त्यांचा की सत्तेत गेलेल्या गटाचा की निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येचा? याच ठिकाणी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेला लक्ष केलं. सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणाले की निवडणूक आयोगाने आपले अधिकार वापरले, पण ज्या दिवशी ते अधिकार वापरले गेले त्या दिवशी पक्षात प्रत्यक्ष फूट पडलेली असणं आवश्यक होतं. म्हणजेच प्रश्न केवळ कुणाकडे किती आमदार हा नाही, प्रश्न हा आहे की त्या क्षणी मूळ राजकीय पक्षाची काय स्थिती होती. आणि आज इथे पुन्हा एकदा विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातला फरक समोर येतो. आमदारांचा एक गट वेगळा झाला म्हणून मूळ राजकीय पक्षही फुटला असं आपोआप म्हणता येईल का? जर 40 आमदार एखाद्या पक्षापासून वेगळे झाले तर त्यांनी वेगळा गट तयार केला हे सत्य असू शकतं, पण त्यामुळे पक्षाची संघटना, पक्षाची ओळख, पक्षाची घटना आणि पक्षाची राजकीय मालकी ही आपोआप त्यांच्याकडे जाते का? कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद इथे शिंदे गटाच्या दाव्याला आव्हान देतो. कारण जर विधिमंडळ पक्षातील बहुमत म्हणजेच राजकीय पक्षाचं बहुमत मानलं तर पक्ष संघटना, पक्ष घटना आणि पक्षाच्या मूळ राजकीय ओळखीचं
स्थान काय उरतं? आणि हा प्रश्न फक्त शिवसेनेसाठी नाही, हा प्रश्न उद्या कोणत्याही पक्षासाठी लागू होऊ शकतो. आज शिवसेना, उद्या राष्ट्रवादी, परवा काँग्रेस किंवा देशातला कोणताही प्रादेशिक पक्ष, एका पक्षातील बहुसंख्य आमदार वेगळे झाले, त्यांनी सत्ता मिळवली आणि नंतर त्या सत्तेच्या जोरावर मूळ पक्षावर दावा केला, तर पक्षांतरबंदी कायद्याचा आणि राजकीय पक्षाच्या स्वायत्तेचा अर्थ काय उरतो? कपिल सिब्बल यांनी याच व्यापक परिणामाकडे कोर्टाचं लक्ष वेधलं. लोकशाहीमध्ये सरकार बनवण्याचा मार्ग केवळ संख्येचा नसतो, त्या संख्येपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया देखील तितकीच महत्त्वाची असते. म्हणूनच सिब्बल यांच्या या मांडणीचा सर्वात धारदार भाग म्हणजे फुटीनंतर निर्माण झालेल्या सत्तेचा वापर पुन्हा फुटीच्या वैधतेचा पुरावा म्हणून करता येईल का? हा प्रश्न जर न्यायालयाने गंभीरपणे तपासला तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाचा निकाल केवळ धनुष्यबाण कुणाकडे राहणार यावर परिणाम करणार नाही, तो भविष्यातील पक्षफुटीच्या राजकारणासाठीही एक महत्त्वाचा कायदेशीर संदर्भ ठरू शकतो. कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाच्या प्रकरणाचाही दाखला दिला. आज शिवसेना प्रकरणात खरी लढाई फक्त धनुष्यबाण कुणाचा याची उरलेली नाही, खरी लढाई आहे राजकीय पक्ष म्हणजे नेमका कोण? पक्ष म्हणजे निवडून आलेले आमदार, पक्ष म्हणजे पक्ष संघटना, पक्ष म्हणजे पक्ष घटना, की या सगळ्यांचं एकत्रित राजकीय अस्तित्व. आणि जर पक्षाची ओळख केवळ विधिमंडळातील संख्येने ठरवायची असेल तर मग पक्ष उभारणे, कार्यकर्ते, संघटना, पक्ष घटना आणि मतदारांनी दिलेली राजकीय ओळख यांचं स्थान कुठे राहणार? याच प्रश्नांच्या भोवती कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद उभा केला आहे. कपिल सिब्बल यांचा निशाणा व्यक्तीवर नाही, तो प्रक्रियेवर आहे. निशाणा फक्त शिंदे गटावर नाही, तो निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पायावर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा युक्तिवाद जर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयात काही प्रमाणात स्वीकारला गेला तर महाराष्ट्राच्या 2022 नंतरच्या संपूर्ण राजकीय घटनाक्रमाकडे पाहण्याची चौकटच बदलू शकते. कारण मग प्रश्न पुन्हा उभा राहील, सत्ता मिळाली म्हणून पक्ष मिळतो का? आमदारांची संख्या वाढली म्हणून मूळ पक्षाची ओळख बदलते का? ही आधी पक्षफुटीची प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या वैध ठरली पाहिजे आणि त्यानंतरच त्या संख्येला राजकीय अर्थ प्राप्त होतो. या प्रश्नांचे उत्तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. आणि म्हणूनच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या या लढाईत आज कपिल सिब्बल यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की ही लढाई केवळ दोन गटांची सत्ता मिळवण्याची लढाई नाही, ही लढाई आहे पक्ष म्हणजे काय, फूट म्हणजे काय आणि लोकशाही सत्ता मिळवण्याची वैध प्रक्रिया नेमकी कुठून सुरू होते याची. आणि याच कारणामुळे पुढची सुनावणी केवळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाची नाही, ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठीच नाही तर भविष्यात देशातील कोणत्याही पक्षात होणाऱ्या बंडासाठी एक मोठा कायदेशीर धडा ठरू शकते. तर तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.